लोकांना जे त्यावेळेला फसवलं आणि अध्यक्ष महोदय त्यामध्ये सांगितलं ऑर्डरलेस, हा कॉन्ट्रॅक्टर आणणारा काम जो ऑर्डरलेस आहे, त्याचा डाय ब्राझीलशी आहे, त्या सगळ्या विषयात आम्हाला जे फसवलं त्याची पण तुम्ही चौकशी करणार का नंबर 1, आणि चौकशी करून त्याचाही अहवाल त्या बैठकीत तुम्ही मांडणार का नंबर 2. आता हे झालं चौकशीचे भाग. तिसरा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे की स्थलांतरणाचा विषय आता खूप ऐरणीवर आलेला आहे. या ईशान्य मुंबईतल्या भागातल्या नागरिकांची मागणी आहे, त्यामुळे त्या विषयामध्ये सरकार महानगरपालिकेला विचार करायला लावेल का, आवश्यक असेल तर स्थलांतरित जागा देण्याचा निर्णय सुद्धा महानगरपालिकेसाठी आवश्यक असेल तर राज्य सरकार करणार का, असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिषजींनी नक्की ही दुर्गंधी कुणी आणली याच्यावर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि ही दुर्गंधी येण्यामागचं कारण काय आहे, त्याच्याबद्दल तो प्रोजेक्ट कशा पद्धतीने आला याची माहिती नक्की घेतली जाईल, त्याचा अहवाल देखील सभागृहासमोर ठेवण्यात येईल. परंतु महत्त्वाची गोष्ट आशिषजींनी सांगितलं आणि सुनील राऊत साहेबांनी देखील सांगितले की हे जर शिफ्टिंग करायचं झालं तर जागेचं ॲक्विजिशन कुठं आहे, हे कुठं जाणार आहे. तर मला सभागृहाला इथं सांगितलं पाहिजे की जिल्हाधिकारी मार्फत अंबरनाथमध्ये 18 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि हे भूसंपादन झाल्यानंतर जी सन्मान्य सदस्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. सन्मान्य सदस्यांना विनंती आहे, बरेचशा लक्षवेधी आहेत, अजून बऱ्याचशा लक्षवेधी आहेत, कारण सन्मान्य भास्कर जाधव साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं एकच लक्षवेधी अर्धा पाऊण तास चालते. घ्या सुनील प्रभू साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की ती जागा जी आहे ती कुठे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नंतर मग इकडे असणाऱ्या लोकांना आपण दिलासा देऊ. माझे मित्र ठीक आहे, त्यांनी जागा बघितली आहे. बोलायचं अध्यक्ष महोदय, त्यांनी सांगितलं मी जागा बघितलेली आहे, अजून कारवाई झालेली नाही, याच्यावरती हरकत आहे. अध्यक्ष महोदय, बोला प्रभू साहेब. अध्यक्ष महोदय, ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणली ती टेक्नॉलॉजी लँड फिलिंग त्यावेळेला पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे या शहरातल्या आणि देशातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत तिकडे ज्या डम्पिंग ग्राउंडवरती तो कचरा येतो तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं विल्हेवाट करावी म्हणून पर्यावरणाच्या नियमानुसार काही अटी या महानगरपालिकेला घातल्या गेल्या आणि त्या कंपल्सेशन मध्ये मुंबई महानगरपालिकेने 1, 2, 3, 4 पर्याय शोधले. आता अध्यक्ष महोदय, त्या काळामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आणली ना त्याचं सगळं प्रेझेंटेशन तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन आयुक्त, तत्कालीन स्टँडिंग कमिटीचे सदस्य या सगळ्यांना जे कोण असतील ते त्यांना सगळ्यांना दाखवलं गेलं आणि मग हा प्रस्ताव आणावा म्हणून तेच तर बोलतोय पुढे मी. ते बोलायचं मला, ते राहून तुम्ही मला बोलायला अडचण का आणताय, मला जे खरं बोलायचं ते बोलू दे. माझ्याकडे बघून बोला. त्या टेक्नॉलॉजीमध्ये असं सांगितलं गेलं की ही टेक्नॉलॉजी केली की दुर्गंधी येणार नाही, तो सगळा कचरा जो आहे तो जमिनीमध्ये बसेल आणि कार्बन डायऑक्साईडची आपण निर्मिती करू. कार्बन शहर निर्माण करण्यामध्ये आपलं जे काही शहर आहे ते फार मोठं, मुंबई शहराची त्याच्यात हे होईल. आपण जगाच्या सगळ्या पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करणार, त्याच्यामध्ये आपला नंबर 1 असेल, असं गोड स्वप्न दाखवली गेली. आणि रामकी ना, ही रामकी कंपनी मुंबई शहरात नाही, सिंगापूरमध्ये आम्ही गेलो होतो अध्यक्ष महोदय. त्या सिंगापूरमध्ये या रामकीचा एवढा बोलबाला होता की रामकी नावासारखी दुसरी कुठची कंपनीच नाही. अध्यक्ष महोदय, मला असं म्हणायचंय की रामकीने आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कचऱ्याचे प्रोजेक्ट केले ते सगळे फेल गेले. कचरा उचलायचे असो, डम्पिंग ग्राउंडचे असो. अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का? आणि दुसरं असं की ते टेक्नॉलॉजी ब्राझीलची आहे की नुसतं ब्राझील म्हणून मुंबई शहरामध्ये आणून दाखवली, हे चेक करण्यासाठी या विधिमंडळाची एक समिती तुम्ही ब्राझीलला पाठवणार काय? हे माझे 2 प्रश्न आहेत.
मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभू साहेबांनी सुरुवातीला जे माझ्या उत्तरामध्ये थोडंफार करेक्शन केलं तसं उत्तर मी दिलेलं नव्हतं. माझी विनंती आहे की सुनील प्रभूंसारख्या सिनियर सदस्यांनी उत्तराकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे चुकीचं पटलावर राहू नये म्हणून सांगितलं. आणि जी मागणी प्रभू साहेबांनी केली तीच मागणी आशिष शेलार साहेबांनी केलेली होती. ही दुर्गंधी तिथं कशी आली, कुणी आणली, या संदर्भातली चौकशी नक्की केली जाईल. त्याच्यात रामकी असेल तर त्याची पण चौकशी केली जाईल आणि त्यावेळेचे जे कोण असतील त्यांची पण चौकशी केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 9. मध्ये त्रुट आढळली आणि मुंबई महानगरमध्ये नुकसान झालं, ती सगळी नुकसान भरपाई रामकीकडनं भरून घेणार काय? मंत्री महोदयांनी दिले उत्तर. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगतो की प्रभूसाहेब तुमचं उत्तरावर लक्ष नसतं. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि या चौकशीमध्ये जे काय येईल त्या पद्धतीनं कारवाई आपण करू. अहवाल धोटे साहेब घ्या. लक्षवेधी क्रमांक 9. मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 9. मंत्री महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज यांनी उत्तरामध्येच मला आक्षेप आहे. अध्यक्ष महाराज, इथं 4था मजला म्हटला, मी इथं 5वा मजला म्हटला होता. त्या विकासकांनी अध्यक्ष महाराज जो माहितीचा अधिकार आहे त्या माहितीच्या अधिकाराखाली त्या सर्व्हिस फ्लोअरवर 5व्या मजल्यावर सेवा जे करण्याचं होतं ते काही त्याने केलेलं नाही आहे आणि त्यांनी चुकीचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज. आणि यामध्ये मी माननीय मंत्री महोदयाला सांगू इच्छितो की जे काही मी या संबंधामध्ये माहिती घेतली त्या माहितीमध्ये त्या तिथल्या महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी जे उत्तर पाठवलं त्या उत्तरामध्ये त्यांनी सगळं कबूल केलेलं आहे. परंतु इथं उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी सभागृहाची दिशाभूल होत असल्यामुळे माझे माननीय मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की मंजूर आराखड्याप्रमाणे नसलेले सदर इमारतीचे 5व्या मजल्यावरील बांधकाम महानगरपालिकेप्रती ताबडतोब तुम्ही तोडणार का? विकासकाने मंजूर आराखड्याची पायमल्ली केली, सदर सेवा मजल्यावर 5व्या मजल्यावर सदनिका बनवून विक्री केली व करोडो रुपये गैरमार्गाने कमवले. सदर विकासक दोषी असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर MRTP कायद्याने कारवाई करणार काय? आणि तिसरा प्रश्न, या विकासाच्या सर्व प्रोजेक्टची अनियमितता व गैरप्रवाहाची SIT किंवा CID मार्फत चौकशी करणार काय? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की ज्या ठिकाणी 2.5 मीटर बांधकाम व्हायला पाहिजे होतं ते बांधकाम 4 मीटर झालेले आहे. वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ते जर वाढीव बांधकाम झालं असेल त्याच्यावर देखील महानगरपालिका नक्की कारवाई करेल. आणि आपण जे सांगितलं की कार्यकारी अभियंता असू दे किंवा तिथला दुय्यम अभियंता जो कोण असेल यांच्यावर कारवाई प्रस्थापित केलेली आहे. त्याच्यामुळं चौकशी करण्याचा देखील प्रश्न येत नाही. तातडीनं तुम्ही जी केलेली मागणी आहे ती मान्य करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असं म्हटलेलं आहे आणि आज जवळपास त्याला 6 वर्ष झाले, कुठलीच कारवाई झाली नाही आहे. मला स्पेसिफिक विचारायचं आहे की तुम्ही किती दिवसात कारवाई करणार आणि हे अवैध जे बांधकाम केले तोडणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणाने सांगितलं की याच्यामध्ये वस्तुस्थिती खरी आहे. याच्या संदर्भामधले निर्देश महानगरपालिकेला दिले जातील आणि या अधिकाऱ्यांवर ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे. लक्षवेधी क्रमांक 10. लक्षवेधी क्रमांक 10. मंत्री महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये आपण जर बघितलं तर शासनानं हे चुकीचं झालंय हे उत्तरामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे. थोडक्यात अध्यक्ष महोदय सांगायचं म्हटलं तर 1954 पासून ही जागा एका कुटुंबाची होती. त्याच्यावर रिझर्वेशन नंतर आलं. हे रिझर्वेशन त्या कुटुंबातल्यांनी हायकोर्ट राज्य सरकार यांच्याकडनं उठवलं, हायकोर्टानं उठवलं आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय या जमिनीला त्याची व्हॅल्यू जी आहे ही अचानक वाढली आणि याच्यामध्ये जरी हे सगळं प्रकरण अधिकाऱ्याच्या कायदा वगैरे सगळं बाजूला ठेवून निर्णय घेण्याचं असलं तरी अध्यक्ष महोदय हे प्रकरण त्या फलटण नगरपालिकेमध्ये लँड ग्रॅबिंग ज्याला आपण म्हणू त्याचं हे खऱ्या अर्थानं प्रकरण आहे. म्हणजे एखाद्या जमिनीवरचं रिझर्वेशन निघाल्यानंतर त्या जमिनीची किंमत वाढली म्हटल्यावर हे सगळं प्रकरण जे आहे हे तक्रारी करणं
आणि तत्कालीन सीओ, आत्ता तिथं कार्यरत असणारे नगर रचनाकार, या सगळ्यांनी एक मोडस ऑपरेंडी करून हे सगळं केलंय. माझं शासनाला एकच आहे, म्हणजे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे की कलेक्टरनी हे सर्व आदेश रद्द केले, चुकीचे आहेत, बेकायदेशीर आहेत. त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांवर चौकशीची पण, डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे पण आदेश कलेक्टरनी दिलेत. तरी अध्यक्ष महोदय हे अधिकारी अजून सुद्धा पदावर आहेत. यांना शासन सस्पेंड, मंत्री महोदय सस्पेंड करणार का, निलंबन करणार का? आणि हे जे चुकीच्या पद्धतीने झालंय ह्याची मंत्रालयीन स्तरावरनं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडनं चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही यांच्यावर होणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शिवेंद्रराजेंनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याच्या नावासकट माझ्याकडे आहे की कोणी ही जमीन घेतली, त्याच्यानंतर काय निकाल झाले, हायकोर्टाचे निकाल काय झाले, मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कसा बदलला आणि त्या मुख्याधिकाऱ्यांबरोबर हा निकाल बदलण्यासाठी कोण कोण सोबत होते याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. त्या नावांमध्ये मी जात नाही, परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती तंतोतंत खरी आहे. त्याच्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्या मुख्याधिकाऱ्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावलेली आहे. उच्चस्तरीय मंत्रालयातल्या अधिकाऱ्याकडनं देखील त्याची चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल त्या अधिकाऱ्यांना आणि चौकशी अंती जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर कारवाई केली जाईल. बच्चूभाऊ. मला वाटतं या सभागृहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्याच्या कामचुकरपणामुळे जातो. तारांकित सगळे जर तपासले आणि या प्रश्नाचं जर संशोधन केलं, विधानसभेच्या कामकाजाचं संशोधन होणं गरजेचं आहे की कोणते कामं जास्त येतं, प्रश्न कोणते जास्त येतं. एकतर अधिकाऱ्याच्या नाचुकीमुळं, त्यांच्या भ्रष्टाचारामुळं आमच्या सभागृहाचा हा वेळ जातो. हे कायदे मंडळ आहे आणि आम्हाला सभागृहात वेळ घालावं लागतं. कायदा केल्यानंतर अंमलबजावणी होत नाही म्हणून हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे. तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही हे खरं तर निर्णय घेतला पाहिजे का असे अधिकारी तुम्ही सांगा, तुम्ही काय उत्तर दिलं, सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. आज पाठवा, आज. आणि फौजदारी गुन्हे दाखल का नाही करत त्याच्यावर? त्यांना फसवलंय. त्या माणसाला तिथे त्याला हेलपाटे मारावे लागले कोर्टामध्ये, त्याचं शारीरिक नुकसान झालं, वेळ गेला, वय गेलं, आयुष्य गेलं. आणि या दरम्यान जर आत्महत्या झाली असते तर या अधिकाऱ्याने काय केलं असतं? भरून दिलं असतं. काय होतं असं अध्यक्ष महोदय? आमचं प्रशासन, तुमच्या मंत्र्याचा कारभार हे साताऱ्यातला आहे आणि मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे. कशी हिंमत केली त्यानं? कशी हिंमत केली? अरे जिथं वाघ असतं तिथं अशा बकऱ्या गिकऱ्या फिरल्या नाही पाहिजे. मला वाटतं तुम्ही हा वचका दाखवा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा, फौजदारी गुन्हे. जेवढा खर्च आला अशी ऑर्डर करा, ते सगळे वसूल करा आणि आजच्या सक्तीवर पाठवा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय बच्चूभाऊंनी सांगितलं त्याच पद्धतीचा निर्णय आणि निर्देश दिले जातील. आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर उद्याच्या उद्या काही कारवाई करण्याची जर भूमिका घेतली तर ते कोर्टामध्ये जातात. म्हणून 15 दिवसामध्ये मंत्रालयीन स्तरावर अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल, कारण ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवलेलाच आहे आणि म्हणून अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही. जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. 15 दिवसात अहवाल घेऊन जर गुन्हे दाखल करायला लागले तर फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील. बाबा, उत्तर समर्पक दिलेलं आहे त्यांनी. बरं, शिवेंद्र अधिकारी, माझी विनंती आहे की तिथं एक अधिकारी नाही आहेत, बरेच अधिकारी या सगळ्या याच्यामध्ये लिंक आहे त्यामुळे सर्वांवर कार्यवाही झाली पाहिजे. एकाला हे नाही, सर्व जे ती एक पूर्ण चेन आहे तिथं. अध्यक्ष महोदय, मुख्याधिकारी, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक आणि सह आयुक्त या चारही लोकांना तातडीनं आज सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. त्यांना त्यांची इन्क्वायरी केली जाईल 15 दिवसामध्ये आणि त्याच्या अहवालामध्ये जे काय येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मग भले त्याच्यामध्ये फौजदारी दाखल करावी लागली तरी चालेल, फौजदारी दाखल केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 5 सुनील प्रभू साहेब नाहीत का? लक्षवेधी क्रमांक 6 दिलीप मामा नाहीत का? नाही. मंत्री महोदयांचं सगळं पूर्ण होईल. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे.
अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये सणसवाडी म्हणून महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि या मालमत्तेची 33/7 अंतर्गत त्याचा पुनर्विकास होत आहे. अध्यक्ष महोदय, 2008 मध्ये विकासकाला LOI मिळालेला आहे, IOD काढलेली आहे, पण त्या दिवसापासून आजपर्यंत त्याचा LOI सतत रिन्यू केला जातोय. महानगरपालिकेची मालमत्ता आहे. महानगरपालिकेचा इमारत प्रस्ताव जो विभाग आहे आणि मालमत्ता विभाग आहे, यातले अधिकारी त्या विकासकाची जी आर्थिक स्थिती आहे ती का तपासत नाही, त्याच्यामुळे टेनंट लोक त्याच्यामध्ये सफर होत आहेत. तर अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेला त्यांची मालमत्ता आहे, त्यांना अधिकार आहेत. हा LOI पूर्णपणे रद्द करून, कारण 2018ला त्याला सांगितलं गेलं की हे विकास तू करू नको, तरी त्याचा LOI वेगळ्या पद्धतीने ई विभागातले अधिकारी या दोन्ही डिपार्टमेंटचे तो LOI सारखा रिन्यू करत आहेत. अध्यक्ष महोदय, ती मालमत्ता महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात घ्यावी आणि त्याचा विकास महानगरपालिकेने करावा आणि संबंधित दोन्ही विभागाच्या इमारत प्रस्ताव आणि मालमत्ता या विभागाचे अधिकारी या पद्धतीने काम करतात, त्यांच्यावर कारवाई करणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यामिनीताईने जो मुद्दा मांडलाय त्याच्यामध्ये मेसर्स द डिझायनर्स हे आर्किटेक्ट आहेत आणि मेसर्स ओम शांती प्रॉपर्टीजनं विकासक म्हणून त्याची नेमणूक 2008ला केलेली होती. आजपर्यंत त्याचं बांधकाम झालं नाही, हे देखील वस्तुस्थिती खरी आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश हे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले जातील आणि वेळ पडल्यास हा जो प्रस्ताव आहे हा जर रद्द करावा लागला त्या टेनंटच्या मागणीप्रमाणे, तर तो देखील रद्द करण्याची भूमिका महानगरपालिकेला घ्यायला लावली जाईल. लक्षवेधी क्रमांक 11. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 11. लक्षवेधी क्रमांक 11 वितरित केल्याप्रमाणे दादा नाहीत, 1 मिनिट. लक्षवेधी पुकारले मंत्री महोदय, लक्षवेधी पुकारले, एवढी होऊ द्या. मला वरती वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, 2007 आणि 8 साली देशातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे जे सभासद आहेत, शेतकरी सभासद, त्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला नाही. कालपर्यंत या संपूर्ण संस्थांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय झाले नाही, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की नांदेड जिल्ह्यामध्ये आणि संभाजीनगर जिल्ह्यामधल्या ज्या 2 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या संस्था होत्या त्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सहकारी विभागाने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्या धर्तीवर ही माझी लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना जात, धर्म आणि पक्ष नसतो, त्यामुळे काही शेतकऱ्यांना कर्ज माफ झालं, काही शेतकऱ्यांना झालं नाही, किंवा काही संस्थांच्या सभासदांना कर्ज माफ झालं आणि काही सभासदांना झालं नाही, अशा प्रकारचा भेदभाव या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे या लक्षवेधीच्या माध्यमातून याही शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी या ठिकाणची धारणा होती. अध्यक्ष महोदय, या निर्णयाबरोबरच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7 इतर संस्था आहेत आणि या सर्व संस्थांचं मिळून कर्ज 51 कोटी रुपये आहेत. फार मोठा आकडा नाहीये, त्यामुळे सर्वच्या सर्व संस्था थकबाकीत आहे आणि आतापर्यंत एकाही शेतकरी सभासदाला थेंबर सुद्धा पाणी या ठिकाणी मिळालेलं नाही. त्यामुळे त्या थकीत कर्ज गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या 7-12 उतारावरती बोजे पडलेले. अध्यक्ष महोदय, परंतु तरी सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला जर पैसे भरायचे आले असतील तर तो शेतकऱ्याला नील दाखला बँकेचा मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की ते उपसा जलसिंचन योजनेला कर्ज प्रस्ताव दिलेला असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी लाभात नसल्यामुळे त्याचं कर्ज माफ होत नाही किंवा त्याला दाखला या ठिकाणी मिळू शकत नाही. आता जो निर्णय घेतलेला आहे तो नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 100% NPAची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही बँक आता सध्या अडचणीमध्ये पण आहे. 750 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाला भाग भांडवलासाठी या ठिकाणी सादर केलेला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आणि सहकार खात्याच्या वतीने. त्याचबरोबर याही संस्थांचं कर्ज जर माफ झालं, प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय, याही संस्थांचं कर्ज जर माफ झालं तर निश्चितपणे बँकेला दिलासा मिळेल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि फार मोठी गोष्ट या ठिकाणी होणार आहे. तर माझा अतिशय स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शासनाने हे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, फक्त या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मी उपस्थित केलेल्या प्रश्नासोबत इतर संस्थांसह याचा समावेश या ठिकाणी होईल का, नंबर 1.
आणि नंबर 2, किती दिवसामध्ये हा प्रश्न निकाली राहील, किती दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय होईल? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, राज्यामधल्या शेतकऱ्यांनी त्यांची शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्वावर उपसा सिंचन संस्थांची स्थापना केलेली आहे. सदर संस्थांचा प्रकल्प खर्च जास्त असल्यामुळे लाभधारक सभासदांवरील खर्चाचा भार कमी करून तो काही प्रमाणात शासनाने उचलावा या उद्देशानं सहकार विभागाने 11-11-94 आणि 24-12-13 या शासन निर्णयानुसार आणि 28-2-14 शुद्धीपत्रकान्वये सहकारी उपसा जल सिंचन योजनांना अर्थसहाय्य देण्यात येतं. सदर संस्थांच्या प्रकल्प खर्चाच्या 25% किंवा 1 कोटी यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदानाच्या स्वरूपात सहकारी संस्थांना देण्यात येते. राज्यामध्ये एकूण 2659 नोंदणीकृत सहकारी उपसा सिंचन आहेत. त्यापैकी 215 उपसा जल सिंचन सहकारी संस्थांची कर्जबाकी थकीत आहे व 215 संस्थांपैकी 97 संस्था कार्यरत आहेत. तथापि काही संस्था या आर्थिक अडचणीत आल्यामुळे अशा 67 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून 51 संस्था अवसायनात आहेत. अशा सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्याकडील थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींच्याकडून शासनाला निवेदनं प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार राज्यातील अडीअडचणीतील व अवसायनातील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींकडून शासनाचे निवेदन प्राप्त झालेले आहे. या अनुषंगाने राज्यातील अडीअडचणीतील व अवसायनातील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे योजनांचे थकीत कर्ज मुद्दल माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या 16/3/24 रोजीच्या बैठकीमध्ये कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कुंडलवाडी व बिलोली जिल्हा नांदेड या 2 योजनांचे थकीत कर्ज रुपये 2.6 कोटी व श्रीराम गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना वैजापूर संभाजीनगर या संस्थेच्या 4 योजनांचे थकीत कर्ज मुद्दल 64.27 कोटी माफ करण्यास व सदर कर्ज रक्कम संबंधित बँकांना शासनातर्फे अदा करण्यात देण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, तसेच सदर बैठकीमध्ये राज्यातील अन्य सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्याकडील थकीत कर्ज मुद्दल माफ करण्याबाबत धोरण तयार करण्यात शासनाच्या मान्यतेने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे. साधारणपणाने या सर्व संस्थांचा ही जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर या सगळ्या संस्थांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदर संस्थेला मुद्दल 9.14 कोटी उपलब्ध करून दिले असून 31/3/24 रोजी अखेर व्याज व रक्कम 40.92 कोटी इतकी आहे. तर या संदर्भातली एक तयारी विभागाने केलेली आहे
आणि हा विषय येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळाच्या समोर ठेवून त्याला मंजुरी घेतली जाईल. सन्मान्य सदस्य तनपुरे साहेब. महोदय, हा खरं खूप गंभीर या ठिकाणी मुद्दा लक्षवेधी उपस्थित झालेली आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की 2 अशा उपसा जलसिंचन योजनांचं मुद्दल रक्कम शासनानं माफ केली किंवा त्यांना निधी दिला असेल आणि पुढच्या उर्वरित राज्यातल्या इतर संस्थांचं देखील धोरण शासनाच्या विचाराधीन आहे. माझ्याही मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यामध्ये ताहराबाद म्हणून एक दुष्काळी गाव आहे. तिथलं खूप काही वर्षांपूर्वीची एक अशीच उपसा जलसिंचन योजना आहे. आता ते योजनाही राहिली नाही, त्यातलं मटेरियल राहिलेलं नाही आणि 7-12 उतारावर मात्र शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी बोजे चढलेले आहेत. त्यांना काही त्याच्यामुळे क्रॉप लोन घेता येत नाही काय. त्यामुळे ही लक्षवेधी खरं अत्यंत चांगली लक्षवेधी या ठिकाणी मांडली गेली आहे. हे धोरण त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय माझं एवढंच म्हणणं आहे की हे या सगळ्या राज्यातल्या सगळ्याच उपसा जलसिंचन योजनेचं शासन याच्यामध्ये समावेश करणार आहे. कारण फक्त मुद्दलापेक्षा, कारण आता काही संस्था अशा आहेत की ज्यांना मुद्दलापेक्षा आता व्याज चक्रवाढ व्याजाचे मुद्दलाच्या कितीतरी पट व्याज देखील झालेलं असेल आणि असे शेतकरी आता उभाच राहू शकत नाही. त्यामुळं व्याजाचं देखील धोरण शासन याच्यामध्ये काही घेणार आहे का आणि किती दिवसामध्ये असं धोरण शासन राबवू इच्छित? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, याबाबत विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रपोजल तयार करण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त ज्या अडचणीत आलेल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांना याच्यामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सन्मान्य सदस्य विनयजी कोरे साहेब. अध्यक्ष महोदय, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण सहकारी पाणी पुरवठा संस्था करत असताना 7-12वर बँकेचं नाव आलं नाही, सहकारी संस्थेचं नाव 7-12च्या इतर हक्कात आलं आणि त्यामुळे आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफ्या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या झाल्या यातली एकही कर्जमाफी ज्यांनी स्वतः कर्ज काढून आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न केला, शासन कालव्यानं पाणी देतं, उचलून पाणी देतं, त्याच्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या जमिनीत तारण देऊन ज्यांनी स्वतःच्या रानापर्यंत पाणी नेलं आणि तोच घटक दुर्दैवानं या सगळ्या कर्जमाफ्यांच्या मध्ये वंचित राहिलेला आहे. माझा स्पेसिफिक 2च प्रश्न मंत्री महोदयांना आहेत. त्यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्यातल्या काही संस्थांना आम्ही माफ केलं. आज राज्य म्हणून आपण हे धोरण स्वीकारणार आहात का की ज्यांना एकाही कर्जमाफीचा फायदा झाला नाही कारण 7-12वर बँकेचं नाव नव्हतं, तर त्या संस्थांच्यासाठी एक ड्राईव्ह म्हणून आपण ही योजना आखून ह्या शेतकऱ्यांना न्याय देणार आहात का, पहिला प्रश्न. आणि तुम्ही जे सांगितलं की 25% अनुदान आम्ही सहकारी संस्थांना देतोय, तर माझ्या माहितीप्रमाणे गेले 10 वर्ष पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही संस्थेला अनुदान मिळालेलं नाही. विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या निधी वाटपामध्ये तिकडचा कोटा पूर्ण झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात अलोकेशन येणार नाही. म्हणून 8-8, 9-9 वर्ष आपल्याकडे 25% अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तर जेवढी वर्ष हे प्रस्ताव आपण प्रलंबित ठेवणार आहे तेवढ्या वर्षाच्या व्याजासकट ते अनुदान आपण देणार आहात का आणि लवकरात लवकर हे 2 निर्णय घेणार आहात का, इतकाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. या दोन्ही बाबी तपासून घेतल्या जातील आणि त्याचा धोरणामध्ये समावेश केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 12. लक्षवेधी क्रमांक 12. काय करायचं? किमान सिरियस घ्या ना. बोला साहेब. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने माझ्या जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपलं सरकार खूप सकारात्मक सरकार आहे, पण केळी उत्पादक शेतकऱ्यांना 2023-24चा केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये 5 तारखेला 5 एप्रिलला 5 जुलैला कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये 11,000 शेतकरी जे होते त्यांनी त्याच्यामध्ये रिजेक्ट केलेले होते. आणि आम्ही सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी त्यांनी प्रॅक्टिकली खाली कलेक्टर ऑफिस पर्यंत जाऊन त्या लोकांनी तशा पद्धती विम्याचे त्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या संदर्भामध्ये
तिथे आदेश केला आणि आदेश केल्यावर कलेक्टरांनी या लोकांच्या समितीने 6,686 लोकांना तिथे त्यांनी पात्र केलं. तर परवा मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की बाबा जागेवर केडी नाहीये, जागेवर खूप मोठ्या प्रमाणात केडी असेल. आता माझ्या मतदारसंघावर तांदलवाडी असेल, बलवाडी असेल किंवा तो सगळा परिसर असेल, सगळीकडे मोठ्या प्रमाणात केडी आहे. त्या गावात 2-2, 3-3 लोक लाभार्थी आहे. आपण इतके आज याची शोकांतिका आहे की आपण या संदर्भात इतके संवेदनशील झाले का, इतके संवेदनाहीन झालो का की त्या केडी उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात केडी लावल्यावर बारमाही रोजगार देणारा तो केडी उत्पादक शेतकरी आज आपल्याकडे याचना करतोय आणि सरकार दुर्लक्ष करतोय. खऱ्या अर्थाने तर ऐका सर, ऐका, हा महत्वाचा मुद्दा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलन झालंय, व्यापक पद्धतीने आंदोलन चाललंय. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फिरणं मुश्किल झालंय. आपण सरकारच्या माध्यमातून या लोकांना जर काही न्याय देणार नसू तर मला असं वाटतं योग्य नाही. तात्काळच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. याच्यामध्ये प्रत्यक्ष समिती जागेवर गेली, त्यांनी सांगितलं इथं केडी लागली आहे, तरी मंत्री महोदयाने अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे आपण सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अति टेम्परेचर मध्ये तिथल्या काळामध्ये तिथे जळगाव जिल्ह्यामध्ये 86 मंडळ असताना फक्त 54 मंडळ ग्राह्य धरले गेले. अहो, कलेक्टर साहेबांनी तिथे एक आदेश काढला की या तारखेला कन्क्लूड करा. कलेक्टर साहेबांनी आदेश काढला की 43 ते 47 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे आपल्याकडे तिथे जमावबंदी कायदा लागू केला, 144 धारा लागू केली. 47 डिग्री मध्ये माणसं मरताय, ढोरा मरताय, गुरं मरताय आणि तिथे आमच्याकडे तुम्ही टेम्परेचर काय दाखवताय तर 43 डिग्री सेल्सिअस दाखवताय. माझी विनंती अशी आहे की जे मंडळ वगळले गेले ते मंडळ त्याच्यात घेतले पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं घोडसगाव, अंतुर्ली, करंजी आणि जे मंडळ त्याच्यात राहिले ते म्हणजे मंडळ त्याच्यात घेतले पाहिजे, संवेदना केले पाहिजे. या संदर्भामध्ये सरकारच्याकडे लक्ष देईल का? महोदय, सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भामध्ये आजच माननीय कृषी मंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल आणि सन्मान्य सदस्यांची स्वतंत्र बैठक या विषयावर कृषी मंत्र्यांना आयोजित करण्याची विनंती केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी माझ्या मतदारसंघातील निगडीत काही लोकांशी आहे. महेश दादा, एक मिनिट. आमच्या मंत्री महोदय बोलते, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 आणि लक्षवेधी क्रमांक 6 इथं आहे. ज्यावेळी सभागृहामध्ये मंत्री नसतात त्यावेळी सदस्यांच्या मी भावना समजू शकतो की मंत्री नाहीत म्हणून ते आक्षेप घेतात. आता गेले 3 दिवस 2 दिवस या लक्षवेधींसाठी मंत्री येऊन बसतात पण सदस्य नाहीत. त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे ना. त्या सदस्या लॅप्स करा. त्या सदस्य मंत्री महोदय त्यांच्या नंबरच्या वेळेला जे सदस्य उपस्थित नाही ते लक्षवेधी तुम्ही त्याचं उत्तर पटलावरती ठेवा. या दोन्ही हा दोन्ही पटलावरती ठेवा. धन्यवाद. महेश दादा, आपण बोला. अध्यक्ष महोदय, सदस्य लक्षवेधी ही गलांडे कुटुंबीय जे माझ्या मतदारसंघातलं पुण्यामध्ये गेलेलं आहे त्यांच्या बाबतीतली लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, या कुटुंबाला कसं फसवलं गेलं याचं जिवंत उदाहरण या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शासनाच्या पुढं या ठिकाणी आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, या कुटुंबाची साधारणतः 33 एकर जमीन ही वडगाव शहरीमध्ये होती. या जमिनीमध्ये काही कारण न देता मंत्री महोदय ही जमीन राष्ट्रपतींनी आणि मिलिटरीने ॲक्वायर केली असं दाखवलं गेलं. परंतु जी ॲक्वायर केली होती जमीन तिचा गट नंबर 38 होता आणि मोजून 7 गुंठे जमीन त्या मिलिटरीनं ॲक्वायर केलेली असताना सुमारे 33 एकराचा भूखंड ज्याचा संबंध नाहीये, जो 7 मध्ये आहे, फेरफार 726 खालच्या लेवलला अधिकाऱ्यांनी केला आणि अक्षरशः 33 एकर जमीन ही म्युच्युअल इलेक्ट्रिकल कंपनीनं ही ताब्यात घेतली. समजा जर ही जमीन जर मिलिटरीनं घेतली असेल, राष्ट्रपतींनी घेतली असेल, असा 7/12 तिथं त्या ठिकाणी फेरफार धरलेला आहे, तर मग या कुटुंबाला, शासनाला माझी विनंती आहे, माझा प्रश्न आहे की आपण या कुटुंबाला जर शासनानं ही जमीन घेतलेली आहे का आणि घेतली असेल तर आपण यांना त्याचा मोबदला देणार का? आणि जर त्यांना जर मोबदला न घेता हा जर फार मोठा 1200 कोटीचा जर घोटाळा झाला असेल तर याच्यामध्ये आपण चौकशी करणार का, असा स्पेसिफिक प्रश्न माझा आपल्या मंत्री महोदयांना. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय,
हा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी जो विचारला आहे हा तर हे सगळे जे व्यवहार आहेत सन्मान्य सदस्यांना मी सांगू इच्छितो फार जुने आहेत. आता हा जो व्यवहार झाला आहे तो त्यावेळची असणारी आर्मीकडे असणारी जमीन होती ती त्यानंतर खरेदी खातानाच ती म्युच्युअल इलेक्ट्रिकल इंडिया लिमिटेडला 1948 साली देण्यात आली अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर मग ज्या ज्या काही फेरफार नंतर त्या निमित्तानं 50 साली तो फेरफार घेण्यात आला 736 नंबरचा. नंतर याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ही गोष्ट त्यांची जी मागणी आहे याच्यामध्ये की त्या संबंधित गलांडे कुटुंबियांच्या बाबतीमध्ये काही न्याय केला पाहिजे. अध्यक्ष महोदय खरं मी सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की 74 वर्षानंतर त्यांचा अर्ज शासनाकडे आलेला आहे. 74 वर्षानंतर की यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे याचा किंवा मोबदला मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यामुळे 74 वर्षानंतर म्हणजे अशा कुठल्या प्रकारची पुनर्विलोकनाच्या संदर्भातली कुठली तरतूद आपल्या महसूल संहितेमध्ये 1966च्या मध्ये तरतूद नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे मला असं अध्यक्ष महोदय या सन्मान्य सदस्यांना एवढीच विनंती करायची आहे की या बाबतीमध्ये खरं आता जर न्याय मागायचा असेल तो दिवाणी न्यायालय आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी तशा प्रकारची मागणी करू शकतात. त्यावेळी काय आपण अध्यक्ष महोदय शासनाला त्या संदर्भात विचार करता येईल. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण काही भूमिका घेऊ शकतो. परंतु आज 74 वर्षानंतर मात्र ज्या मागणी पुढे येते अध्यक्ष महोदय ते करता येणार नाही. ते आपल्या अधिकारात नाही. अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर जरा मला त्यांच्या कायद्याच्या दृष्टीने योग्य असं आपलं म्हणणं बरोबर आहे. पण अध्यक्ष महोदय हायकोर्टापर्यंत हे कुटुंबीय लढत होतं. आम्ही पण त्यांच्याबरोबर फार 20-25 वर्ष आम्ही लढतोय आणि ते मोबदल्यासाठी आपल्याकडे दिलेल्या पत्राचे पत्रव्यवहार पण माझ्याकडे आहेत. शासनाकडून त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज आमच्याकडे ते न्याय मागण्यासाठी आलेले आहेत. अध्यक्ष महोदय इथं हायकोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे. हायकोर्टानं खालच्या कोर्टाला निर्देश दिलेले होते. त्यामुळे ही काय बाब थांबलेली नाहीये. हे न्यायाधीन बाब आहे. परंतु या ठिकाणी आपल्या स्वतःच्या डिपार्टमेंटनी या ठिकाणी पत्र दिलेली आहेत. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की या गटाचं कुठलंही ॲक्विजिशन हे 100% आमच्याकडे झालेलं नाही अशा पद्धतीचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे. एका बाजूला उपजिल्हाधिकारी सांगतात की या जागेचं ॲक्विजिशन कुठेही आम्ही केलेलं नाहीये आणि असं असताना आपण तिथे उपजिल्हाधिकारी सांगतात आणि आपला फेरफार धरलेला आहे. तर हा फेरफार जर अयोग्य असेल तर याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार मंत्र्यांना माझी सन्माननीय मंत्र्यांना फक्त एकच प्रश्न आहे की मंत्री महोदय आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये काय निर्णय करणार मंत्री महोदय या कुटुंबियांना न्याय देणार. अध्यक्ष महोदय ते उत्तरात जे सांगितलंय ही जर बाब ही जरी बाब खरी असली तरी सन्मान्य सदस्य जे सांगतायत आणखीन काय कागदपत्र त्यांच्याकडे आहेत उच्च न्यायालयाचे काय निवाडे आहेत तर मग अधिवेशन झाल्याबरोबर त्यांच्या समेत एक बैठक आपण घेऊ आणि त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्र जे असतील ते तपासून घ्या अध्यक्ष महोदय. शेवटी मी सुरुवातीला म्हटलं की मानवतेच्या दृष्टिकोनातून जी काही मदत करता येईल आपल्या त्या गलांडी कुटुंबियांना अध्यक्ष महोदय ती निश्चितपणे आपण करू. मंत्री महोदय तुम्ही म्हणता 74 वर्ष झाले न्याय देता येणार नाही किंवा ते चालवता येणार नाही. बाबरनं राम मंदिर पाडलं आणि ते आता आपण बांधलं तर 450 वर्ष झाले आणि इथं सामान्य माणूस आला का म्हणतं ते तुम्ही 74 वर्ष झाले. असं कसं होणार आहे. या सभागृहाकडून त्या शेवट असणारा जिथं आपण मत मागायला जातो त्याला अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. हे सभागृह सर्वोच्च आहे आणि मग सर्वोच्च सभागृहामध्ये न्याय भेटत नसेल तर त्यानं काय आत्महत्या करावं का. आपण तपासा ते प्रकरण आणि ते तपासून नेमकं जर असा प्रकार घडला असेल म्हणजे 74 वर्ष अगोदर खून केला तर खून होणार नाही का अध्यक्ष महोदय. ते तपासलं पाहिजे आणि 15 दिवसात तपासणी करून तुम्ही सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय बच्चूभाऊ एवढं त्या ठिकाणी जे सांगण्याचा प्रयत्न करतात असं काही शासन काय वेगळं करतात असं नाही अध्यक्ष महोदय. मी स्पष्टपणे सांगितलं की सन्मान्य सदस्यांकडे जे काही कागदपत्र असतील ते उपलब्ध करून घेऊ. एक त्या अधिवेशन झाल्यावर त्यांच्या समेत बैठक घेऊ
आणि निश्चितपणे जर वस्तुस्थिती काय असेल त्यामध्ये शासनाची त्यांना मदत करण्याची तयारी हीच आमची भूमिका आहे. ही सभागृह नागरिकांना राज्यातल्या नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेनेच वागतो अध्यक्ष महोदय. लक्षवेधी क्रमांक 13. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 13. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनानं मोठ्या प्रमाणावर घरकुलं मंजूर करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. राज्यामध्ये आणि विशेष करून आमच्या जिल्ह्यामध्ये या घरकुलासाठी लागणारी जी वाळू आहे तर ही वाळू वारंवार जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीमध्ये 1 तासाची चर्चा झाली. सर्व लोकप्रतिनिधींची हीच मागणी होती की जालना जिल्ह्यामध्ये जे घरकुलाचा प्रोग्राम आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, मोदी आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना आहे, यशवंतराव चव्हाण आहे, शबरी योजना आहे. एवढा मोठा कार्यक्रम आहे घरकुलाचा की गरिबांना घरं द्यायची. पंतप्रधानांपासून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पासून माननीय मंत्री महोदयापर्यंत सगळ्यांची इच्छा आहे की गरिबांना घरं द्यायची. मात्र या घरकुलासाठी जे मोफत वाळूचं धोरण आहे ती वाळू मोफत मिळत नाहीये. वारंवार मागणी करूनही मिळत नाही. जिल्ह्यातल्या सगळ्या गट विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना डाटा दिलाय की आमच्या तालुक्यात एवढ्या घरकुलासाठी वाळूची गरज आहे. दिली जाते. 50 ब्रास दिल्या, 25 ब्रास दिल्या, 10 ब्रास दिल्या. बीडीओकडे एवढ्या आल्या तर त्या गावापर्यंत घरकुलाला वाळू मिळत नाही. 10 मीटिंग झाल्या कलेक्टरच्या दालनात. SP आहेत, कलेक्टर आहेत आणि प्रशासनातले सगळे अधिकारी की धोरण चांगलं आहे वाळूचं पण त्याची अंमलबजावणी नीट होत नाहीये. अशा प्रकारच्या आमच्या तक्रारी होत्या. प्रशासकीय इमारती आहेत, अंगणवाड्या आहेत, शाळा खोल्या आहेत, सिमेंटचे रस्ते आहेत. केंद्र सरकारनं जलजीवन मिशनचा कार्यक्रम दिला पाणी पुरवठ्याचा. महाराष्ट्राला 35,000 कोटी रुपये दिलेत. पाण्याच्या टाक्यांना वाळू नाही, जलकुंभाला वाळू नाही, म्हणून ही कामं सगळी बंद आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळं शासकीय कामाला लागणारी वाळू उपलब्ध होत नाही. आणि जिथं टेंडर झालेले आहेत, आता माझ्या मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यात 3 मोठ्या नद्या आहेत. गोदावरी गंगा नदी, पूर्णा नदी, दुधना नदी आणि 4थी कसुरा नदी. एवढं मोठं वाळू काढण्यासाठी गौण खनिजसाठी साईट आहेत. ह्या 4 नद्या आहेत. मात्र वाळूचे दररोज 500 पेक्षा जास्त हवा भरून जातात. प्रश्न घ्या लोणीकर साहेब. आपण प्रश्नच सांगतो की वाळूचे जे काही 500 पेक्षा जास्त हवा भरून जातात. 40 गावात टेंडरच नाही. घनसावंगीमध्ये, आंबडमध्ये ही सगळी वाळू लातूर, बीड, नगर आणि आमची इथं शासकीय कामाला वाळू नाही. पूर्णा नदी आहे. पूर्णा नदीमधून जाफराबाद, भोकरदन, इथलची वाळू, इथलची वाळू जी आहे अकोला, वाशिम आणि बुलढाण्यात जाते. आणि ठेकेदारांनी जे काही वाळू बाहेर काढण्यासाठीचा ठेका घेतलेला आहे तिथं जे काही वाळूचे डेपो लावले जातात त्याच्यात 10%, 20% वाळू टाकतात आणि बाकीची वाळू चोरी होते. धोरणाप्रमाणे ज्या भागात वाळू चोरी झालेली आहे, कमी नाहीये, 1 किलोमीटर 2 किलोमीटर अशी 10-10 फूट गोदावरी खाणली, पूर्णा खाणली. जिल्ह्यावरचं जे पथक नेमवायला सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना, एक तर तहसीलदार तिथं साईडला जातात, पोलीस जात नाहीयेत. प्रश्न घ्या ना आपण. त्यामुळं जी वाळू चोरी झालेली आहे, गौण खनिज चोरी झालेलं आहे, 100 कोटीची वाळू चोरी झालेली. ह्या सगळ्या ATSच्या माध्यमातून याची मोजणी करा आणि मोजणी करून महसूल जे बुडालेला आहे ते सगळं महसूल वसूल केलं पाहिजे. आणि ज्या PSIच्या हद्दीतून, ज्या तहसीलदारच्या हद्दीतून वाळू चोरी झाली त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यावर मंत्री महोदय कारवाई करणार आहेत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे की सरकारी कामांना वाळू मिळत नाही किंवा यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अवैध पद्धतीने वाहतूक होते, अध्यक्ष महोदय हे मान्यच केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही माझ्या मनात संकोच नाही आहे. आपण जे धोरण आणलं त्या धोरणाची अंमलबजावणी करताना बऱ्याच त्याच्यामध्ये त्रुटी झाल्या. मागे सभागृहामध्ये त्याच्या संदर्भात चर्चा झाली. आपण ज्या विशिष्ट कारणासाठी धोरण आणलं अध्यक्ष महोदय, त्यामध्ये एकूणच या सगळ्या
स्थितीचा बरेचसे विचार करताना जी मागणी सन्मानित सदस्यांनी केलेली आहे अध्यक्ष महोदय की संबंधित त्या सगळ्या उत्खनन झाल्या जागेची ATS मार्फत मोजणी करावी अध्यक्ष महोदय, ती स्वतंत्रपणे भरारी अन्य जिल्ह्यातून भरारी पथक पाठवून त्याची मोजणी करण्यात येईल. नवीन ड्रोनची टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करण्यात येईल आणि त्या क्षेत्रामध्ये जर अशा पद्धतीचं बेकायदेशीर उत्खनन सापडलं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या भागाचे जे कोणी अधिकारी असतील, तलाठी असतील, सर्कल आहे, तहसीलदार आहे, जे आमच्या कक्षेत अध्यक्ष महोदय आहेत निश्चितपणे त्यांच्याविरुद्ध कारवाई करू. जर त्यामध्ये गृह खात्यासंदर्भात जी करायची असेल कारवाई अध्यक्ष महोदय संबंधित खात्याला कळवण्यात येईल. आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या सरकारी कामावर होणारा जो परिणाम लक्षात घेता शासनाची आता ही भूमिका आहे की ग्रामपंचायती हद्दीमध्ये जे सरकारी कामं सुरू आहेत या कामाच्या संदर्भात वाळू उपलब्ध करण्याचे जे अधिकार आहेत ते सगळे त्या ग्रामपंचायतीला देण्याच्या संदर्भातही आता शासन विचार करते. जाधव साहेब. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये या वाळूविषयक धोरणाबद्दल, वाळूविषयक तस्करीबद्दल कधी चर्चा झाली नाही असं कधी घडलंच नाही. नेहमी चर्चा होते. आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी अधिकाऱ्यांच्यावर वाळू व्यवसाय करणारे लोक कशा गाड्या घालतात, कसे ट्रॅक्टर घालतात हे फार मोठं अगदी रंगवून सांगत असतो आणि वाळू तस्कर म्हणून वाळू व्यावसायिकांना आपण तस्कर म्हणून हिणावत असतो. मी त्यांची बाजू घेत नाही मंत्री महोदय, परंतु आपली सरकारी यंत्रणा जोपर्यंत यांना सहकार्य करत नाही तोपर्यंत यांची हिंमत वाढत नाही. एवढे ह्या वाळू व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हप्ते आहेत की त्याला सीमा नाही. आपण परवांच्या दिवशी सभागृहात सांगितलं की सरकारला फक्त वर्षाला 232 की 238 कोटी फक्त रेव्हेन्यू मिळतोय, परंतु सरकारला ऑफिशियल रेव्हेन्यू जातो याच्यापेक्षा जास्त किती पटीने अधिकाऱ्यांच्याकडे हप्ते जातात ते जरा बघा. मी माझ्या जिल्ह्यातलं तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता की पर्टिक्युलर स्पेसिफिक सांगा वगैरे वगैरे वगैरे. आमच्या जिल्ह्यामध्ये हातपाटीनं मंत्री महोदय वाळू चोरून वगैरे काढायचे लोक आम्ही दुर्लक्ष करत होतो, पण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही कधी सक्शन पंपाला परवानगी दिली नाही. पण गेले 3-4 वर्ष, मी 1-2 महिने म्हणत नाही, 3-4 वर्ष आमच्या जिल्ह्यामध्ये हैदोस घातलेला आहे. मागजनला जा, संगमेश्वर तालुक्यामध्ये सक्शन पंप आहेत. गुहागर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये भातगावला जा, सक्शन पंप आहेत. चिपळूणमध्ये गोळकोट आहे, सक्शन पंप आहेत. खेडला, करजी वगैरे या भागामध्ये जा, सक्शन पंप आहेत. मंत्री महोदय, कलेक्टरला सांगून सुद्धा कलेक्टर लक्ष देत नाही. शेवटी हे कशा चोऱ्या करतात, यांच्या संगनमताशिवाय करतात. पोलिसांनी तर आता हे उद्योग सुरू केलेले आहेत की कुणी सक्शन पंप लावायचा आणि त्याची वाळू फक्त गाडीनं कशी पास करून द्यायची हे पोलीस काम घ्यायला लागलेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कायदा कधी मोडला जात नव्हता आणि म्हणून मी ही 5 ठिकाणं तुम्हाला सांगितली. मंत्री महोदय, आपण सिरियसली या ठिकाणचे सक्शन पंप तात्काळ बंद कराल का? अध्यक्ष महोदय, आमचे मित्र सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी मुद्दा सांगितला. खरं म्हणजे हीच भूमिका महत्वाची आहे. भास्कर सन्मान्य सदस्यांच्या काही सूचना त्याच्यामध्ये किंवा अशा पद्धतीची माहिती जर उपलब्ध झाली आणि आपण जी सांगितलेली आहे तात्काळ अध्यक्ष महोदय कारवाई करण्यात येईल. सक्शन पंप बसवलेल्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे अशा बेकायदेशीर पद्धतीने कारवाई सुरू असताना ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत ही डोळझाक झालेली आहे अध्यक्ष महोदय निश्चितपणे पुढच्या 8 दिवसामध्ये कारवाई करण्यात येईल. सन्मान्य सदस्य प्रताप अडसर. अध्यक्ष महोदय, या विषयात वर्षानुवर्ष चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्र शासनानं आणि मंत्री महोदयानं विशेषतः त्यामध्ये प्रयत्न करून एक चांगलं धोरण आणलं, परंतु अंमलबजावणी करताना खाली फार अडचणी आहेत आणि सगळ्या सदस्यांचं जे मत आहे, कालही आशिष भोई बोलले, आता लोणीकर साहेब बोलले आणि सगळे सदस्य, तर खाली जे यंत्रणा आहे शेवटी कारवाई करायची म्हटली म्हणजे काही मंत्री महोदय जाणार नाही किंवा जिल्हाधिकारी जाणार नाही. एखाद वेळेस जातील, त्या तात्पुरतं बंद होते, पुन्हा त्या गोष्टी सुरू होतात. त्यामध्ये सगळ्यात खाली ज्या काही यंत्रणा काम करतात त्यामध्ये अत्यंत पैशाचं एवढं झालं आहे की आता ते कोणालाही ऐकायला तयार नाही. कलेक्टर असो, SDPO असो, DSP, SP सगळ्यांना सांगून झालं, तेही एखाद वेळेस धाड मारतात, तात्पुरतं 10 दिवस बंद होते, पुन्हा सुरू होते. त्याच्यामुळे वारंवार बोलणार कोण आणि करणार कोण? शेवटी लोक आमच्या नावानं ओरडतात. रस्ते तर एवढे भयानक खराब होऊन राहिले आहे, जिथं 10 टनाची त्या रस्त्याची कॅपॅसिटी 20-20 टन, 25-25 टन ते सगळे वाहतूक होऊन राहिली आहे. म्हणून माझी विनंती अशी आहे, काल जसं चर्चा झाली त्या पद्धतीनं आजूबाजूचे जे क्षेत्र असते, नदी नाले असतील, तिथं किमान बंडीन आणि ट्रॅक्टरनं तरी जर आपण मोफत देऊन टाकलं परवानगी देऊन, तर यांचे हे धंदे अगाऊचे बंद होतील. जे सामान्य नागरिक आहे आणि जे मोठे धंदेवाले त्यांना करू द्या काय करायचं, मोठ्या बिल्डिंगा बांधतात, काय करतात, त्यांची क्षमता असते.
पण साधे जे लहान आपले घरकुल धारक आहे, लहान लहान लोक आहे, त्यांना मात्र खूप मोठ्या अडचणी यावर निर्माण होतात आणि बांधकामाची कॉस्ट काय कुठच्या कुठे चालली. जे आपण घरकुलाच्या माध्यमातून पैसा देतो, शासन अनुदान देतो, त्यातला अर्धा पैसा आहे रेतीमध्ये चालला जातो. त्यामुळे माझी विनंती आहे की आजूबाजूचे जे नदी नाले असतील तिथं ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेच्या माध्यमातून किंवा तहसीलदारांच्या माध्यमातून त्या गावातल्या घरकुल धारकांना डायरेक्ट तिथून बंडीनं किंवा ट्रॅक्टरनी रेती त्यांच्या घरकुलापुरती न्यायची परवानगी द्यावी. त्याला नॉमिनल काय घ्यायची तर हरकत नाही घेतली तरी चालेल, की फार मोठा फरक पडत नाही. ह्या पद्धतीनं शासन निर्णय घेणार का आणि लोकांना दिलासा देणार का, असं माझा मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आडसर साहेबांनी सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे. निश्चितपणे नगरपालिका ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या नद्या ओढे वाहतात तर त्या ठिकाणी ती उपलब्ध होत असेल तर त्या सगळ्या सरकारी कामांना त्या ठिकाणी मग ती ट्रॅक्टरची वाहतूक जरी करावी लागली अध्यक्ष महोदय तशा प्रकारची परवानगी देण्यात येईल. हे सगळं आपण मान्य करू. जेवढं सोपस्कर आहे लोकांना या सगळ्या धोरणाच्या मध्ये जो माफिया राज आलेला आहे त्याला जर उद्ध्वस्त करत असेल तर मला वाटतं अशा प्रकारच्या परवानग्या देणं दिष्ट राहतील. निश्चितपणे यामध्ये कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 14. लक्षवेधी क्रमांक 14. लक्षवेधी क्रमांक 15. लक्षवेधी क्रमांक 15. अध्यक्ष महोदय आपल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी कोळी समाजाच्या दृष्टीनं आणि ज्यांच्या मतदारसंघामध्ये कोळी वाडे आहेत अशा सगळ्या आपल्या इथल्या सदस्यांच्या मतदारसंघाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा विषय आहे. आणि कोळी समाज हा मूळचा भूमिपुत्र आहे, तो खरा मुंबईचा रहिवासी आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती जे काही अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या बाबतीमध्ये शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही लक्षवेधी मी मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई उपनगरामध्ये किती कोळी वाडे आहेत या संदर्भाने माहिती दिलेली आहे, परंतु लहान मोठे मिळून 60 पर्यंत आहेत अशी माझी माहिती आहे. यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की काही कोळीवाड्यांचं झालेलं आहे सीमांकन, काहींचं बाहेरून झालेलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय, हे सीमांकन होणं इतकं गरजेचं आहे की ते सीमांकन होत नसल्यामुळं त्यांच्या जागा झाल्या छोट्या, कुटुंब झालं मोठं आणि मग त्यांना साधी डागडुजी सुद्धा आपल्या घरांची करता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या संदर्भामध्ये मोठा निर्णय माझ्या मतदारसंघात येऊनच घेतला होता की या कोळी समाजासाठी आणि ह्या कोळीवाड्यांसाठी ते विशेष DCR जाहीर करतील. त्याचं काम चालू याची माहिती मला आहे. माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय, आपण जी माहिती दिलेली आहे की ज्या ज्या कोळीवाड्यांचे सीमांकन झाले त्याची आकडेवारी दिली आहे, मला प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या कोळीवाड्यांचं सीमांकन कधी पूर्ण होणार आहे आणि ज्या कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण झालेलं आहे त्यांची यादी आपण या ठिकाणी देणार का आणि जे राहिलेले कोळीवाडे आहेत त्यांचं आपण कधी पूर्ण करणार. माझा दुसरा प्रश्न असा आहे, साहजिक आहे मी वर्सोवा विधानसभेची लोकप्रतिनिधी असल्यामुळे वर्सोवा विधानसभेमध्ये असलेला वेसावा कोळीवाडा त्याचं सीमांकन पूर्ण झालेलं आहे का आणि झालं नसेल तर ते कधी पूर्ण होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते अर्धवट झालेलं आहे, त्यामुळे तिथले भूमिपुत्र त्या ठिकाणी वाट बघतायत, तर त्या संदर्भाने सुद्धा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळीवाड्यांच्या संदर्भामध्ये त्याचं सीमांकन करावं अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून आहे. अध्यक्ष महोदय, एकूण 41 कोळीवाडे आज अस्तित्वात आहे अशा प्रकारची माहिती जी आमच्याकडे आहे अध्यक्ष महोदय. त्यामध्ये मुंबई उपनगरामध्ये 29 कोळीवाड्यापैकी 23 कोळीवाड्यांचे संयुक्त सीमांकन झालेलं आहे. त्यामध्ये मत्स्य विभागाचे प्रतिनिधी, कोळीवाड्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष अध्यक्ष महोदय सीमांकन पूर्ण करण्यात आलेलं आहे. मात्र यामध्ये मोठा डोंगरपाडा, बापरवाडा, जामदारपाडा, छोटा डोंगरपाडा आणि मंडपाडा आणि सावध दारावली असे एकूण 6 कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याबद्दल स्थानिक लोकांनी विरोध केला अध्यक्ष महोदय. आणि मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी शासनाची कार्यवाही सुरू आहे
यामध्ये उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश यांनी या संबंधामध्ये जी काही कार्यवाही पूर्ण केलेली आहे त्याचा अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. कारण याच्यामध्ये अध्यक्ष महोदय बृहन्मुंबई महानगरपालिका प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि या बाबतीमध्ये जी काही सन्मानित सदस्यांची मागणी आहे ती आता माहिती आता उपलब्ध नाही आहे की विशेष करून त्यांच्या विशेष विभागाबद्दल त्यांनी माहिती विचारली. पण मला वाटतं अध्यक्ष महोदय शासनाची जवळजवळ आता या सगळ्या सीमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे आणि अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आपण 15/12/2022 रोजी या अनुसरून अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करायला आपण केलेली आहे. ज्यामध्ये प्रमुख अभियंता विकास नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीची समिती गठीत करण्यात आली. तसा प्रकार त्यांना कळवण्यात झालेला आहे आणि ही कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंबई शहर व मुंबई जिल्हाधिकारी उपनगर जिल्हाधिकारी यांना 25/2/2024 रोजी या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबद्दल अध्यक्ष महोदय कळवण्यात आलेलं आहे. तरी सन्माननीय सदस्यांची मागणी आहे या सीमांकनाबद्दल त्यांच्या वर्सोवाबद्दल अध्यक्ष महोदय आता माहिती अशी आहे की ज्या काही उपनगरामध्ये ज्या 6 पाड्यांनी सीमांकन करण्याला विरोध केला होता याचा अर्थ याच्यामध्ये वर्सोवा नाही आहे. त्यामुळे वर्सोवाचं सुद्धा सीमांकन झालं असलं पाहिजे असं मला जमत आहे अध्यक्ष महोदय. परंतु तथापि सन्मान्य सदस्यांच्या बरोबरीने एक बैठक घेऊन यामध्ये ज्यांच्या या अशा कोळीवाड्या संदर्भात सीमांकन करण्याचं राहिलं असेल किंवा आवश्यक ती कार्यवाही अध्यक्ष महोदय करण्यात येईल. जाधव साहेब. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी केवळ वर्सोवा कोळीवाड्यातील सीमांकनाचा प्रश्न आणलाय. मुंबई पुरेसा आहे का उपनगरा पुरेसा? परंतु अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी एक सांगतो की मंत्री महोदय हा संपूर्णपणे समुद्र किनारा आणि हा कोळीवाडे आणि खारवी समाज हा कोकणातच आहे. कारण कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. अध्यक्ष महोदय, ते कोकण म्हणजे समुद्र किनारी राहणारे जे मच्छीमार बांधव आहेत, केवळ मी खारवी म्हणत नाही, मच्छीमार बांधव आहेत, ते ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या राहतात त्या जागेची मालकी ही त्यांची नाहीये, ते सरकारी गावठाण म्हणून आहे. त्यांच्याकडून फक्त आपण कर, प्रॉपर्टी कर किंवा घरपट्टी वगैरे वसूल करतो. आणि मध्यंतरी मागच्या सरकारने एक निर्णय केला होता की संपूर्ण सॅटेलाइट सर्वे करून त्यांच्या जागा त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय 24 जून 2018-19 दरम्यान तो घेतला. त्यातले फक्त मुंबईपर्यंत, ठाण्यापर्यंत, रायगडपर्यंतच त्यांच्या नावावर जागा झाल्या आहेत. मंत्री महोदय, माझी विनंती आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे फक्त शिल्लक राहिलेले आहेत. मागच्या जुलै महिन्यापर्यंत त्यांचं सॅटेलाइट सर्वे पूर्ण होणार होतं. आता जरी आपल्याकडे माहिती नसेल तरी ते झालेलं नाही. आपण ते झालं असेल तर माहिती द्या, नसेल तर ते तात्काळ करून देण्याचे आदेश द्याल का आणि त्यांना त्यांची जागा त्यांच्या नावावर करून द्याल का? स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि जरी त्यांच्या नावावर जागा नसल्या तरी म्हणजे पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय राहत आहेत. मुंबईच्या कोळीवाड्यात ती स्थिती आहे की आदिवासी बांधून त्याचे ते खरं मूळ रहिवासी आहेत. सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो या संदर्भात निश्चित शासनाची भूमिका सकारात्मक आहे. ठाणे असेल, रायगडपर्यंत आपण ती कार्यवाही केलेली आहे. फक्त आता पुढचा सर्वे झाला का माझ्याकडे माहिती नाहीये, पण तथापि जर तसं नसेल तर तात्काळ सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्षांमुळे देण्यात येतील. शेवटचं मनीषाताई, प्रश्नच विचारा मनीषाताई फक्त. अध्यक्ष महोदय, ज्या मुंबईमध्ये आपलं विधिमंडळ आहे हे 7 बेटावर बसलेल्या आमच्या मुंबईच्या आगरी कोळ्यांच्या आपण मुंबईत राहतो आणि त्यांनाच आज न्याय मिळत नाहीये. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी दर अधिवेशनामध्ये आम्ही मांडतो. खास करून मी असेल, आशिषजी असतील, भारतीताई असेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की 2018ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी आमच्या उपनगरामधील असलेले कोळीवाडे आणि गावठण ह्यांचा सीमांकन करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार 5/8/2019 आणि 9/8/2019ला माझ्या मतदारसंघातील एकसर ह्या भागामध्ये सीमांकनचा सर्वे झाला, कांदरपाड्याचा सर्वे झाला,
दहिसर गावठणचा झाला आणि हा सर्वे झाल्यानंतर 15/11/2019 मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे हा झालेला सर्वे सादर केलेला आहे. माझा सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जर सर्वे जिल्हाधिकारी उपनगराला दिलेला आहे तर आमचा वेगळा DCR का काढत नाही, त्याला का विलंब होतोय आणि हा DCR तुम्ही कधी काढणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री पण सभागृहात आलेले, हा प्रश्न आमचा खूप महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, लहान घरं आहेत, त्यांचा परिवार वाढतोय आणि कोळीवाडे आणि गावठणासाठी मुंबई महानगरपालिकेला 1962चा पुरावा मानला जातो. जे लोक 4 बांबू बांधून घर बांधतायत त्यांना 2011चा पुराव्यानुसार त्यांना घर मिळतंय, पण माझ्या भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. म्हणून मी सन्माननीय मंत्री महोदयांना विचारते, हा DCR तुम्ही कधी काढणार? आणि जर मुंबई उपनगराला 15/11/19 जिल्हाधिकाऱ्यांकडे जर हा सादर केलेला आहे तर विलंब का? अध्यक्ष महोदय, ही गोष्ट बरोबर आहे. सन्मान्य सदस्य मनीषाताई यांनी या विषयामध्ये बराच पाठपुरावा केला, पण आता त्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्याकडे जो अहवाल प्राप्त झाला सादर करण्यात आला आहे त्या संदर्भात काय कार्यवाही करण्यात आलेली आहे किंवा DCR रूल्स तर ऍप्लिकेबल आहेत? अध्यक्ष महोदय, मी या संदर्भात आज या लक्षवेधी आनुषंगिक माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु निश्चितपणे या सीमांकन व्हावं अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तात्काळ सूचना देण्यात येतील आणि मग ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करायला पाहिजे अध्यक्ष महोदय, त्यामध्ये त्यांच्या समेत मी पुन्हा भारतीताईंच्या प्रश्नाला उत्तर देताना जी बैठक घेण्याबद्दल बोललो होतो, तर त्या बैठकीच्या निमित्तानं सन्मान्य सदस्य मनसेताईंना बोलावण्यात येईल आणि ते अध्यक्ष महोदय मग आवश्यक ती कार्यवाही पुढच्या 8-10 दिवसामध्ये आपण करण्यासंदर्भात सूचना देऊ. अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय निवेदन आहे. अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं. अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला ₹50 विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही. अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे ₹50 प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदनं प्राप्त झालेली होती. मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन ₹50 जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता. पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री इथं आहेत, निवेदनावर प्रश्न नाही. अहो मी नाही करत आहे प्रश्न, तर नका शंभूराजे काय. मी मुख्यमंत्र्यांना इशारा करून विचारलं, ते म्हणले भास्कररावांना कधीही परवानगी असं बोलले ते.
जाधव साहेब बोला बोला आपण. नाही, मुद्दा असा आहे, नको असू दे, मी दालनात आलो असतो, पण दरवाजावर तुम्ही एवढे उभे असता तर मला आतमध्ये यायला संधीच नाही. जाधव साहेब बोला बोला आपण बोला. जाधव माननीय मुख्यमंत्री महोदय, हे सगळं ठीक आहे, आता निवडणुका वगैरे आम्ही मान्य करतो, परंतु याच्यामध्ये तुम्ही अतिशय एक गोम ठेवली याच्यामध्ये की पुढील आदेश येईपर्यंत. माझी विनंती, आता जर तुम्ही माफच करणार असाल, त्यांनी कधीही त्या ठिकाणी नूतनीकरण वगैरे करावं असाच तुम्ही जर परवानगा देणार असाल तर कधीही आम्ही यांच्याकडून शुल्क आकारणार नाही, एवढं सभागृहात सांगा की संपलं का. आहे काय त्याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय, ठीक आहे. सन्मान्य सदस्य आकाश पुणकर लवकर कन्क्लूड. अध्यक्ष महोदय, 7 आणि 8 तारखेला खामगाव मतदारसंघामध्ये 12 महसुली मंडळांपैकी 8 महसुली मंडळांमध्ये 60 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त पाऊस पडला आणि हा पाऊस इतका प्रचंड आहे की आवार मंडळामध्ये 200 मिलीमीटर, 225 मिलीमीटर, हिवरखेडला 126, जनुनाला 119, काळेगावला 104, पळशीला 93 आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात हा पाऊस पडल्यानंतर हजारो हेक्टर जमीन ही खरडून गेलेली आहे. आमच्या शेतकऱ्यांचं जे गोवंश आहे किंवा त्यांचे जे जनावर पशुधन आहे ते किती प्रमाणात वाहून गेले आहेत, त्यांचे जनावर दगावले आहेत, शेकडो घरांचे नुकसान झालेले आहेत आणि अशा यामुळे जे शेतकऱ्यांनी पीक त्यांचं आज लावलं होतं, त्याची मशागत केली होती, त्याच्यावर मेहनत केली होती, हे सगळं पीक सुद्धा वाहून गेलाय आणि एवढं मोठं प्रचंड नुकसान कधीच नव्हे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो, आज सभागृहात मुख्यमंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की मुख्यमंत्री महोदय, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील हा प्रश्न आहे. खामगाव तालुका आणि शेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या पुरामुळे झालेलं आहे. त्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांचं पशुधन वाहून गेलं आहे, त्यांच्या शेतातले स्प्रिंकलरचे सेट हे सुद्धा वाहून गेले आहेत. मी आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की तात्काळ प्रधान सचिव मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागातर्फे पंचनामे करून तात्काळ मदत आमच्या या शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे, कारण आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असं मानले जाते. आपण जर तात्काळ मदत दिली नाही तर शेतकरी खऱ्या अर्थानं रस्त्यावर आलेला आहे, त्यांचा कोणीच वाली राहणार नाही. मी आपल्याला विनंती करतो की तात्काळ आदेश आपण कृपया करून द्यावे. शासनाने याच्यावरती उचित कारवाई करावी. राऊत साहेब शेवटचं. अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद आपणास. आणि आज राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी दालनात बसलेले आहेत, सभागृहात बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, 1 तारखेला मागील 1 तारखेला दीक्षाभूमी इथं आंदोलन झालं आणि त्या प्रकरणामध्ये राज्य शासनाच्या पोलीस विभागानं 23 जणांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 100 लोकांना त्या ठिकाणी नोटीस त्यांनी बजावलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ती जी मुलं ज्याला आंदोलनकारी बनण्यात आलेले आहेत ती मुलं स्वयंभू त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यांना स्मारक समितीने वेळ दिलेली होती भेटायची 11 वाजताची. त्यामुळे त्या ठिकाणी ते गोळा झाले, सगळे विद्यार्थी आणि युवक होते आणि ते 1:30 वाजेपर्यंत नाही आलेत, त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ झाला. अध्यक्ष महोदय, आणि ते स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये या सगळ्या युवकांवर जे गुन्हे लादण्यात आले त्या गुन्ह्यामध्ये 125, 132, 189, 2, 189, 5, 190, 191, 2, 296, 326F, 326G या अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. अध्यक्ष महोदय, ही मुलं त्या ठिकाणी काही जाळपोळ करायला आली नव्हती किंवा मोडतोड करायला आली नव्हती. त्यांनी कुणाची हत्या केली नाही, कुणाचा मर्डर त्या ठिकाणी केलेलं नाही किंवा त्या ठिकाणी लुटलेलं नाही आहे. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ते जे गेलेत त्या ठिकाणी तुम्ही जमावबंदी आहे 135 असा जर त्या ठिकाणी लावलात तर ते श्रद्धेचं स्थान आहे, पवित्र स्थान आहे, प्रार्थना करायला लोक जाऊ शकतात, त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी जमावबंदी लागत नाही. आणि मुंबईचा 137 पोलीस कायदा जो आहे आपला, त्या कायद्याचं उल्लंघन झालं म्हणता, शासकीय कामात अडथळा झाला,
त्यासाठी ते गेलेच नव्हते अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, की दीक्षाभूमीच्या आंदोलन प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आले 23 जणांवर, ते विद्यार्थी या ठिकाणी इनोसेंट आहेत मुख्यमंत्री महोदय. त्यांनी असं कोणतेही कृत्य केलं नाही, ते गुन्हेगार नाहीत अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय. त्यामुळे त्यांचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये, नोकरीमध्ये अडथळा येऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. सन्मान्य सदस्य श्वेताताई महाले. अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ माँसाहेबांची माहेर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक मिनिट एक मिनिट श्वेताताई, एक मिनिट. मुख्यमंत्री महोदय. सन्माननीय सदस्य महोदयाने नितीनजींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच मी स्वतः आणि गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि जे आंदोलक आहेत, मुलं आहेत, शाळेत शिकतायत, कॉलेजमध्ये शिकतायत, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंदखेड राजा ते विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराज यांचे शेगाव या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या भक्ती मार्गाची 2023च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. परंतु अध्यक्ष महोदय, या भक्ती मार्गामध्ये 400 फूट रुंद तर 110 किलोमीटर रस्ता होत असल्यामुळे जवळपास 1200 हेक्टर सुपीक जमीन ही शेतकऱ्यांची जात आहे. सर्वसामान्य शेतकरी याच्यामध्ये भूमिहीन होत आहे. त्याच्यामुळे खास करून चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यातील सर्व गावच्या ग्रामपंचायतींनी या भक्ती मार्गाच्या विरोधात आपले ग्रामपंचायतीचे ठराव दिलेले आहेत. शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषण सुद्धा केले, आंदोलन सुद्धा केलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत, तरी माझी शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा जो भक्ती मार्ग त्या ठिकाणी बजेटमध्ये आपण त्याची घोषणा केली होती, हा तत्काळ त्या ठिकाणी रद्द करावा आणि चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर तालुक्यातील नागरिकांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी त्या ठिकाणी बाकीचे जे इंटरपोल आहेत, इंटरचेंज आहेत, ते त्या ठिकाणी देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये पळसखेड, झालटा मार्गे आसोला हा जो इंटरचेंज आहे हा अतिशय जवळचा आहे. त्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय की स्थानिक चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करता हा जो भक्ती मार्ग आहे हा तत्काळ त्या ठिकाणी रद्द करावा. सन्मान्य सदस्य अनिलजी देशमुख साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहे. मुख्यमंत्री महोदय, आपल्या सदनाचे सन्माननीय सदस्य रोहित पवार हे पायऱ्यावर त्यांच्या मागणीसाठी बसलेले आहेत. त्यांची मागणी एवढीच आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये कर्जतमध्ये MIDC च्या बाबतीत अध्यादेश जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे. या MIDC कर्जतला MIDC झाली पाहिजे याच्यासाठी SPCनी मंजुरी दिली आहे, हायपॉवर कमिटीने मंजुरी दिली आहे. फक्त अध्यादेश निघायचा आहे, तो लवकरात लवकर काढावा अशा मागणीसाठी ते बसले आहेत ना. एखाद्या मंत्र्यांना पाठवून त्यांना आश्वासन देऊन या परत बोलून घ्या. सन्मान्य सदस्य देवराजी ओळे साहेब. धन्यवाद सर. आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली शैक्षणिक वर्ष 2024-25. साहेब एक मिनिट. मुख्यमंत्री महोदय, काल मला वाटतं आपले उद्योग मंत्री होते, मी होतो आणि ते होते, आणि मी सांगितलं विकासामध्ये कुठलंही राजकारण सरकार करणार नाही आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, उद्योग आला पाहिजे या मताचं सरकार आहे आणि पॉझिटिव्हपणे आपण त्यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे त्यांची जी काय मागणी आहे ती पूर्ण होणार आहे, त्यांना माहित आहे. सांगितलं मंत्री. ओळे साहेब बोला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोलीचे शैक्षणिक वर्ष 2024-25 या कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक बाबीचा पूर्तता करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत या ठिकाणी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन करतो की त्यावेळेस मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात आले आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याला मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं त्यांना आश्वासन दिलं, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयाचे अभिनंदन करतो. गडचिरोली येथे 293
गडचिरोली ते 24 जुलै 2023 नियम 293 अन्वये श्री रणधीर सावरकर विसस यांचा प्रस्ताव. एक मिनिट, विरोधी पक्ष नेते. नाही आता तुम्ही 93 सुरू करा ना, पुन्हा मग हो चालू केलं, चालू केलं साहेब. अनाऊन्स करून तेवढं तापून उठलं. अनाऊन्स करा. तुम्ही चर्चा कैलास पाटील पाशी थांबवली होती. आपण कैलास पाटील पाशी थांबवली अध्यक्ष महोदय, आणि मग आता तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना कशी काय संधी देता? अगोदर अनाऊन्स तर करू द्या बच्चू भाऊ. नाही पण तुम्ही माझं काय अरे तुम्ही काल आपण कैलास पाटील यांना संधी दिली होती आमदारांना, त्यांचा अर्ध्यात आपण मविसा नियम 293 अन्वये प्रस्ताव श्री रणधीर सावरकर विसस यांचा प्रस्ताव. चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर. मंत्री नाहीत, विरोधी पक्ष नेते सन्मान्य सदस्य वडेट्टीवार साहेब. बोलू नाही तुम्ही ना. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाने जो 293चा प्रस्ताव मांडला त्यावर मी बोलण्यासाठी मला परवानगी दिली, त्याबद्दल आपला आभारी अध्यक्ष महोदय. खरं तर शेतकऱ्यांच्या संदर्भात, राज्यातील एकूण परिस्थितीच्या संदर्भात फार काही केल्याची परिस्थिती मांडली गेली. आज राज्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त झाला आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे आज या राज्यातील शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे, हे काही लपून राहिले अध्यक्ष महोदय. शेतकरी छत्रपती शिवरायांच्या नावाने मताचा जोगवा आपण मागितलं आणि रयतेच्या देताला भाजीच्या शेवटच्या देठाचं संरक्षण झालं पाहिजे अशी भूमिका सुद्धा आपण मानली. पण आता मला वाटतं की महाराजांनी शेतकऱ्यांना तळाताच्या फळाप्रमाणे जपलं, परंतु आता शेतकरी या सगळ्या आपत्तीमध्ये झुंजतोय. राज्यामध्ये जी शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते अध्यक्ष महोदय, जो जुलमी कारभार केला जातोय, मी अत्यंत खेदाने नमूद करेल की मागच्या जून पासून या राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि हे सगळे पर्जन्यमान, कमी पर्जन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळ, अशी सर्व संकटामध्ये हा शेतकरी पिचला गेला. आता ही सर्व शेतकऱ्यांच्या हे सर्व पाचवीलाच पुजल्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय दरवर्षी शेतकऱ्यांची होते आहे. सरकार पुरस्कृत संकट आहे असंही काही ठिकाणी खेदावं म्हणावं लागतं, कारण यामध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय होता, त्यावेळेस गुजरातला प्राधान्य दिलं गेलं. निर्यात बंदी, शेतीमालाला भाव नाही, हमी भावानं धान्याची खरेदी नाही, वाढता कर्जाचा बोजा, पीक विमा कंपन्याकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, अनेक खाते, बियाणे, अवजारे यांचे जे काही दर वाढवले जीएसटी लावून, आणि हा जो काही महागाईचा उच्चांक, त्यामुळे आज शेतकरी या सगळ्या संकटाला सामोरं जातोय. जलयुक्त शिवाराचा अपयश असेल, चारा छावण्या उपलब्ध न करणं, पशुधनाची जी काही गैरसोय झाली मनामध्ये, सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे मागील वर्षीचा गेलेला प्रस्ताव अजून त्याला पैसे दिले गेले नाहीत. हे भरमसाठ जीएसटी शेतकऱ्यावर लावली गेली आणि त्यामुळे हा शेतकरी या सगळ्या संकटामुळे अध्यक्ष महोदय पूर्णतः उद्ध्वस्त होताना आपल्या सगळ्यांना दिसतोय. तुम्हाला खेदानं म्हणावं लागतं की अध्यक्ष महोदय, तुम्हाला डोळ्यातील शेतकऱ्यांच्या अश्रूच दिसत नाहीत, कारण तुम्हाला शेतकऱ्यांच्या तळाचे फोळ का दिसत नाहीत हा खरा प्रश्न येतो. विदर्भामध्ये आपण मराठवाड्यातील सगळी परिस्थिती तुमच्याकडे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेता पायाला भेगा पडल्याशिवाय ती जमीन कसली जात नाही, तेथील जे पीक निघू शकत नाही, त्याचा कष्ट, घाम, परिश्रम याकडे दुर्लक्ष करून जेवढे तो लावतो त्याच्या पद्धतीनं निघत नाहीत. आम्ही एकीकडे हमी देतो की गॅरंटी एमएसपीची, तो दर सुद्धा त्याला मिळत नाही, कारण तुम्हाला फक्त सत्ता आणि हे सर्व त्या सत्तेची जी काही एकूण परिस्थिती आहे, तुम्हाला माझी विनंती आहे की कधीतरी तुम्ही या बळीराजाच्या डोळ्यात जरा बघा, त्याच्या वेदना बघा, आणि मग तुम्हाला त्यांचं जगणं काय आहे हे तुम्हाला दिसेल अध्यक्ष महोदय.
शेतकरी तर उपाशी आहेच, पण त्याचा पशुधन पण मागच्या दुष्काळामुळे, संकटामुळे, टंचाईमुळे उपाशी होता. आम्हाला अपेक्षा होती की ती चारा छावणी सुरू होती, पण त्या संदर्भात कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही आणि चारा छावण्या सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, दुधाचं अनुदान मागताना 3-4 महिने घोषणा झाली, मिळालं नाही. आणि त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याला तुमच्याकडे हात पसरायला लावला, त्यांचा अपमान केलं. लाखाचा पोशिंदा हा, पण त्याला मात्र सरकारकडे हात पसरावं लागतं, भीक मागावी लागते. हे अत्यंत दुर्दैव आहे असं मी मानतो. अध्यक्ष महोदय, तुमच्या या सगळ्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांची झोप उडाली. शेतकरी आता तसं पापणीला पापणी लागत नाही, अशा प्रकारची अवस्था मराठवाड्यातील आणि इतर भागातील शेतकऱ्यांची आहे. उद्याच्या चिंतन हा शेतकरी आता ग्रासला आहे. कारण या सगळ्या राज्यामधली जी परिस्थिती आहे हे दुर्लक्ष करत असताना अध्यक्ष महोदय. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत विधान परिषद मधून थेट प्रक्षेपण. आणि विधान परिषदेमध्ये आपण बघतच आहोत बच्चू कडू हे साताऱ्यासाठी आणि बाकींच्या मंत्र्यासाठी आणि जे गोरगरीब आहेत त्यांच्या हितासाठी बोलत त्यांनी विधान परिषदेमध्ये आपले मत मांडले. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात, त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.